हाय नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून साधारण 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। कुंडमाळा येथे जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून घोडाडेश्वरच्या आधी म्हणजेच तळेगाव टोलनाक्याच्या आधीच्या चौकापासून उजवीकडे वळावे। साधारण 2 ते 3 किलोमीटरवर असलेलं हे छोटे ठिकाण बेगडेवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरून देखील कुंडमाळा या ठिकाणी जाऊ शकता। बेगडेवाडी रेल्वे स्टेशन क्रॉस केल्यावर पुढे 2 रस्ते लागतात, तिथून उजवीकडील रस्त्याने पुढे जावे लागते। इंदोरी आणि शेलारवाडी या गावांच्या सीमेवर वसलेले हे छोटे ठिकाण तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये निगोज येथील रांजण खळगे हे जगप्रसिद्ध आहे। या निगोज येथील रांजण खळग्यांना सगळेच भेट देतात, परंतु पुण्यापासून अगदी जवळ असलेले कुंडमाळा येथील इंद्रायणी नदी निर्मित रांजण खळगे आजही उपेक्षित आहे। येथील खळगे मोठे जरी नसले तरी सुमारे 500 मीटर अंतरावर विविध आकारातील रांजण खळगे पाहायला मिळतात। पावसाळ्यात येथे एकदा तरी आवर्जून जाण्यासारखे हे ठिकाण। मंदिरासमोर एक पूल आहे जो दुचाकीने किंवा पायी जाता येतो। हा खूप जुना पूल आहे। काही ठिकाणी पुलाची कड तुटल्यामुळे लोकांना तो थोडा भीतीदायक वाटतो। या पुलामुळे येथील सौंदर्य आणखीनच वाढले आहे। हे खूप आकर्षित दिसते आणि इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूंनी नैसर्गिक सौंदर्य प्रतिबिंबित करते। जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला तेव्हा पावसाळा होता। साहजिकच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमधील पाण्याची पातळीही वाढली होती। त्यामुळे अपेक्षेप्रमाणे रांजण खळग्यांचे दृश्य दाखवता किंवा चित्रित करता आले नाही, त्यासाठी दिलगीर आहोत। कुंडमाळा येथील रांजण खळगे पाहताना आपल्याला हे देखील समजून घेतले पाहिजे की नदीमध्ये रांजण खळगे कसे तयार होतात। जेव्हा नदीला पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा नदी ही आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणते। तेव्हा या पाण्यासोबत अनेक वाळू, दगड आणि गोटे देखील आपल्यासोबत आणते। तसेच या नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे व नदीमध्ये असलेल्या कॉम्पॅक्ट बेसॉल्ट या दगडामुळे नदीमध्ये हे भोवरे तयार होतात। नदीने आपल्यासोबत वाहून आणलेले वाळू, दगड, गोटे हे सगळे गोल गोल फिरून कॉम्पॅक्ट बेसॉल्ट याच्याशी होणाऱ्या घर्षणामुळे या रांजण खळग्यांची निर्मिती होत असते। या खळग्यांच्या निर्मितीला लाखो वर्ष लागतात। जसजसे दरवर्षी नदी जे सगळे दगड, वाळू, गोटे वाहून आणते त्याच्याने या रांजण खळग्यांच्या आकारामध्ये वाढ होत जाते आणि ते अधिकाधिक मोठे दिसू लागतात। कुंडमाळा हे इंद्रायणी नदीवर बांधलेले एक छोटेसे बंधारा आहे। पावसाळ्यामध्ये नदीत भरपूर पाणी असते तेव्हा येथील पाणी बंधाऱ्यावरून वाहते। दुसऱ्या बाजूला पाणी अडवण्याचे काम केले जाते। येथे या धरणाजवळ नदीच्या मधोमध एक प्रसिद्ध मंदिर असून ते कुंडमाळा मातेचे मंदिर आहे, जी येथील कुलदेवी आहे। मंदिराच्या दुसऱ्या बाजूला एक शिवलिंग आहे जे खूप प्राचीन आहे। होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।